धोंड्याचा महिना चालू झाला आणि तुम्हाला धोंडे करायची जर आठवण नाही राहिली तर मग तुमच्यासाठी ही रेसिपी. ज्यांना धोंडे करायचे माहीत नाही किंवा माहीत असूनसुद्धा करायचे विसरून जातात, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. धोंडे करायला खूप सोपे आणि अगदी खूप छान लागतात हे धोंडे. तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल ना, तर हे एकदा तरी ट्राय करून बघा. कारण की आपल्याकडे अधिक मासामध्ये जसं अनारसे, बत्तासे आणि पुरणपोळी, तसंच ह्या धोंड्यालासुद्धा खूप महत्त्व दिलं असतं. कारण की आपण म्हणतोच की धोंड्याचा महिना आलेला आहे. गावाला शक्यतो अधिक मास नाही तर धोंड्याचा महिना म्हणूनच हा ओळखला जातो. तशीच ही रेसिपीचं नावसुद्धा आपलं आहे धोंडे. आता हे धोंडे कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तसेच खायलासुद्धा खूप छान लागतात. त्यासाठी बघा, इथे मी छोटी वाटी, इथे आपल्याला ही चण्याची डाळ घ्यायची. चण्याची डाळ ही 100 ग्रॅम आहे वजनी जर घेतली, आणि ही छोटी वाटी मी इतकी चण्याची डाळ घेतलेली, कारण की आपल्याला थोडंसंच पुरण बनवायचं आहे. तर आता आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची. पहिल्यांदा मी ही कुकरमध्ये घालून घेतली, स्वच्छ 3 ते 4 पाण्याने छान धुवून घेतली. त्यानंतर आपल्याला यामध्ये भिजेल इतकं 1 ग्लास पाणी मी घातलेले. आता हे सर्व पाणी बघा 1 ग्लास इतकं घालायचं आहे, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजेल. आता मी याच्या 4 ते 5 शिट्ट्या करणार आहे, म्हणजे डाळ आपली व्यवस्थित गळली जाईल. आता ती डाळ शिजेपर्यंत इकडे आपण पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे 1.5 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे. त्यानंतर बारीक रवा घ्यायचा आपल्याला, छोटी वाटी, म्हणजे आपले पोहे खायचा चमचा असेल तर 2 चमचे. त्यानंतर 1 चमचा पिठी साखर आणि चवीनुसार आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. हे साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये अजून एक साहित्य घालायचं आहे, त्यामुळे आपली धोंड्याची चव वाढणारच आहे आणि चकाकीसुद्धा. तर इथे बघा, थोडंसं मी तूप गरम करून घेतलं, म्हणजे 3 ते 4 चमचे आपलं साजूक तूप गरम करून मळून त्याचा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने परत एकदा मिक्स करायचं आहे. नंतर आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपल्याला फक्त थोडंसं आपण चपातीला पीठ मळतो ना, सेम त्याच पद्धतीने, फक्त थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त घट्ट पाहिजे. खूप पातळ करू नका, कारण की ते थोडंसं सैलसर होणारच आहे नंतर. तर आता आपण हे मळून छान असं पिठाला चोळून घेतलं आणि थोडं थोडं करत आपल्याला पाणी यामध्ये घालायचे. आता पीठ मी मळून घेते, जसं आपल्या चपात्याला मळतो ना, सेम त्याच पद्धतीने हे मळलं जाणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी धोंडे करायचे बरेच प्रकारे. आता इकडे आमच्याकडे नाशिक साईडला हे पुरणाचेच धोंडे केले जातात. तुमच्याकडे कशा पद्धतीने केले जातात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. छान असं पीठ मी मळून घेतले बघा. आता हे आपल्याला हे साईडला ठेवायचे, तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊ. झाकण ठेवू आणि छान हे पीठ म्हणजे मुरेल, त्यामध्ये आपण रवासुद्धा घातलेला आहे. आता हे साईडला ठेवू आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या मस्त झालेल्या आहे. आणि तुम्ही बघू शकता पुरण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे बघा. हाताने दाबलं तर लगेच त्याचा गाळ होतो आहे आणि ह्याच पद्धतीने शिजलं पाहिजे. म्हणजे आपल्याला बघा, मी तुम्हाला पुरण करायची अजून एक सोपी पद्धत दाखवते. डायरेक्ट आपल्याला लगेच त्या कुकरमध्येच आपल्याला ह्या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे. पावभाजीचं मॅशर आहे ना, त्याच मॅशरने मी हे मॅश करून घेणार आहे. हे बघा, आणि डाळ व्यवस्थित शिजली ना, तर मग पुरण करायलासुद्धा सोपं जातं. जरी तुम्ही जास्तीचं जरी पुरण करायचं असेल ना, तर तुम्ही थोडीशी डाळ व्यवस्थित शिजवा आणि नंतर पुरण बनवायला घ्या, म्हणजे जास्त मेहनत लागत नाही आणि पटकन पुरण आपलं तयार होतं. आता पुरण छान मस्त बारीक झालेलं आहे. मी आता हे काढून घेते. आता हे आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला 1 वाटी आपण डाळ घातली तर अर्धी वाटी आपल्याला इथे गूळ घालायचा आहे. त्याच वाटीने मी चिरून घ्यायचं आहे, त्याच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. आता हे छान मिक्स करायचं आहे कमी गॅसवर. आता आपल्याला कुकरमध्येच हे मी गरम करून घेणार आहे, बघू शकतात. आणि आपण जसं आपण गरम करत जाऊ ना, तसं ते थोडंसं आता सैलसर होणार आहे, कारण की गुळाला आता पाणी सुटणार आहे आणि पुरण पातळ होणार आहे. आता याच्यामध्ये मी अजून एक टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा पुरणपोळी करताना उपयोगी पडेल. तर आता पुरण पातळ झालं आहे आणि गरम करायला खूप उशीर होईल, म्हणून मी आता काय केलं, याच्यामध्ये 1.5 चमचा आपल्याला इथे बारीक रवा घालायचा आहे. त्यामुळे काय होतं, पुरण लगेच 2 मिनटात घट्ट होतं बघा, आणि लगेच आपलं इथे पुरण पण पटकन तयार होतं. आता मी तुम्हाला चेकसुद्धा करून दाखवते कसं करायचं आहे. त्याआधी आपल्याला याच्यामध्ये जायफळ
थोडंसं आपल्याला ह्या छोट्या किसणीने किसून घ्यायचं आहे, म्हणजे पुरणाची चव अजूनच वाढते. आणि अजून याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडरसुद्धा घातली तर त्या पुरणाला अजूनच छान चव येते. आता मी जायफळ थोडंसं किसून घेतलेलं आहे बघू शकतात, आणि पुरण छान असं तयार झालेलं आहे. आता हे थोडंसं पातळ होतं ना, तर लगेच हे घट्ट झाले रवा घातल्यामुळे, आणि हे छान असं पुरण इथे तयार आहे. आता हे चेक कसं करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि पुरण सतत हलवायचं, जेणेकरून ते बारीक केले असल्यामुळे ते खाली लागू शकतं. त्यामुळे आपण सतत ढवळत राहायचे. आणि त्यानंतर बघा, अशी उन्हातली आपल्याला उभी करायची आहे, म्हणजे आपल्याला समजेल पुरण हे घट्ट झालेलं आहे. आणि आता आपल्याला गरम करायची अजिबात गरज नाही आहे, आणि बंद करायचं आहे. आणि पुरण आपल्याला एका ताटामध्ये साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता तिकडे पीठ छान भिजलेले बघा, एकदम मस्त झालेलं आहे. पुरण होईपर्यंत आपलं पीठ एकदम मस्त झालेलं आहे, आणि असंच झालं पाहिजे. आता थोडासा तेलाचा हात लावायचा आणि मळून घ्यायचा. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की अशा छान छान अशा रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आता इथे बघा, छोटीशी गोळी घ्यायची आहे. आपण मोदक करतो ना त्या आकाराचा मस्त छोटीशीच गोळी घ्यायची आपल्याला, इतकीच, कारण की याचे आपल्याला धोंडे बनवून घ्यायचे. आता हे बघा, मी याची छान अशी पातळसर पारी लाटून घ्यायची आपल्याला. आणि छोटंसं आपला नैवेद्याच्या आकारा इतकंच आपल्याला घ्यायचं आहे, ते जास्त मोठं करायचं नाही आहे. आता हे छान असं लाटून झालेलं आहे आणि पातळसुद्धा झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे पुरण भरून घ्यायचं आहे. आता चमच्याने मी हे भरून घेते, म्हणजे 1 चमचा इतकं पुरण पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे. ह्या पद्धतीने कळ्या पाडा बघा, 3च बोटाचा वापर करून छान अशा कळ्या पडताय. आणि याच्यामध्ये रवा घातल्यामुळे कळ्यासुद्धा व्यवस्थित पडताय. आणि मेन म्हणजे चवसुद्धा खूप छान लागते. हाताला जर चिटकत असेल तर सुक्या पिठाचा वापर करा, आणि ह्या पद्धतीने कळ्या पाडून घ्या. हे बघा, मस्त तयार झालेले, आणि छान असा आकारसुद्धा आलेला आहे. याला मोदकचाच आकार देतात आमच्याकडं. तर आता ह्या पद्धतीने हलक्या हाताने वरचं टोक आपल्याला दाबून घ्यायचं आहे, आणि ह्या पद्धतीने मोदकच्या आकाराने आपल्याला हे बनवायचे. ह्या पद्धतीने तयार झाला पाहिजे. अशाच पद्धतीने मी हे बाकीचे सुद्धा बनवून घेणारे. आता हे बनवून एका ताटामध्ये ठेवायचे. आणि हे छान असे आपल्याकडले नाशिककडचे धोंडे हे तयार आहे. आमच्याकडे ह्या धोंड्याला खूप मान दिला जातो. या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, चवसुद्धा अप्रतिम लागते याचे. इथे हे 33 धोंडे केले जातात, पण मी इथे तुम्हाला रेसिपीसाठी थोडेसे बनवून दाखवलेले आहे. 32 आपल्याला पुरणाचे करायचे, आणि 33वा जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला दगड घालायचा आहे, म्हणजे खडा घालायचा आहे. घालायच्या आधी फक्त स्वच्छ धुवून घ्या. नंतर बघा, इथे पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, चाळणीला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला हे सर्व धोंडे घालून घ्यायचे, आणि छान व्यवस्थित चाळणीवर हे बसतात. आता हे मी कमी केलेले, तुमचे जास्त असेल तर 2दा करून तुम्ही हे वाफवून घ्यायचे ह्या पद्धतीने. आणि एकदम मस्त चव लागते याची. एकदा तरी ट्राय करा हे. जर तुमच्याकडे बनवत नसेल, तुम्ही असेसुद्धा धोंड्याच्या महिन्यामध्ये करून खाऊ शकतात, किंवा दान म्हणूनसुद्धा हे दिले जातात. जावयाला शक्यतो हे दिले जातात. तर आता आपण याची मस्त 20 ते 25 मिनटं वाफ काढू, म्हणजे हे धोंडे पटकन असे मस्त वाफून तयार होतील आतपर्यंत. आणि बघू शकतात, कलरसुद्धा छान आलेला याचा. त्यावरती छान अशी तुपाची धार घातल्यामुळे छान अशी चकाकी आलेली आहे, आणि तशी चवसुद्धा वाढलेली याची. आता हे आपल्याला गॅस बंद करायचा आहे, आणि आता हे आपण एका प्लेटमध्ये सर्व करू. आणि काढून घेते मी. हे बघा, थोडेसे थंड झाले की आपण हे काढून घेऊ. आणि बघा, खालून तुपाचा हात लावल्यामुळे अजूनसुद्धा ते छान असे सरकतात. छान असे साजूक तुपातले आपले पुरणाचे गव्हाच्या पिठाचे धोंडे तयार आहे. तुमच्याकडे कशा पद्धतीने केले जातात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे असेच केले जातात का ते सुद्धा सांगा. काही ठिकाणी गव्हाचे धोंडे याच पद्धतीने करतात, पण ते तळूनसुद्धा खातात. तुम्ही एकदा हे ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल हे. तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि एकदम छान असे मऊ लुसलुशीत आपले धोंडे तयार आहे. आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.